सुस्वागतम मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज थोडं कामानिमित्त म्हणजे माझी आजी ती गेली परशुरामला आत्तेकडे, तर म्हणालो तिला आणायला जातोय. आईला घेतले, मम्मीला घेतले आणि काकी आहेत सोबत. तर परशुराम मंदिर पाहायला जायचं आणि तुम्हाला दाखवतो. चला तर निघालोय. आता वाजलेत 2:30 आणि सोबत आहेत दोघं तिघे जण. काय भर शाळेतून उचलून घेऊन चाललोय. भर शाळेत तशी रिकामीच आहे आणि स्पेशल विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना एकट्याला असं शिकवलं जातंय. बघता आलेले आहेत. डान्स काय शिकवली काय नाही शिकवली. आणि त्यांचे पिताश्रींचं पण दर्शन झाले. दर्शन घेऊन चल. नमस्कार कर. बाबांना बाय बाय कर. बाय बाय कर. बाबांना बाय कर. बाय कर. चला तर लवकर जाऊया. आता 2:30 वाजले आहेत आणि छान वाटेल तुम्हाला मंदिर वगैरे. भाईताना गप ना मध्ये मध्ये इथे बोलता सांगतो, व्हिडिओ करतो, ऐकत नाही किंवा. चला तर सुरू केला ब्लॉग. लास्ट पर्यंत बघत राहा, नक्की आवडेल. मंदिर पण हे काय आलं सांग. बँकेत जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. कसं लागलं हा काम करतात ना त्यांचा कसं घेणार. अजून काही ठरवलं नाही. प्रश्न ठरवला नाही. प्रश्न काय ठरवशील तू आता? एक ठरव. चल, इथं बोललीस तर तिथं बोलशील, तिथं नाही बोललीस तर तिथं नाही बोलणार. हा तुम्ही फॉर्म कसा भरता? हा, तुम्ही फॉर्म कसा भरता? हा, आम्ही हाताने भरतो. प्रोसेस काय असते? परशुरामचा घाट दिसतोय आणि बघताय सवत चढा. आता तो चुकलाय. आधी वाला होता. आधी काय होता तेव्हा. आणि हा आपला परशुराम घाट आणि खाली तुम्हाला दाखवतो. आता थोडा ऊन कमी झाल्यावर हा जो पॉइंट आहे तो एकदम सुंदर दिसतो. वाशिष्ठी नदी. आणि आपल्याला आता पुढे जायचंय. चला तर मित्रांनो, हा मुंबई गोवा हायवे आणि आपण आता जातोय परशुराम मंदिराकडे. पाठी पार्किंग एरिया आहे, तिथे गाडी पार्क केली आहे. आणि आता चला तर जाऊया परशुराम मंदिरात. येताच समोर गोशाळा आहे आणि इकडे गायी आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं परशुराम मंदिर तुम्हाला दाखवलंय. आतमध्ये दाखवायला अलाउड नाहीये, ते तुम्ही येऊन दर्शन घ्या. छान आहे मंदिर आणि खरंच तिथं वातावरण एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे. आणि भगवान परशुरामांची कथा ही सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण मी थोडक्यात आता सांगतो. परशुराम घाट उतरता रिस्की आहे पण सांगतो. भगवान परशुराम जेव्हा संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान करतात, त्यानंतर त्यांना तपश्चर्यासाठी एक जागा हवी असते, तर ते दक्षिणेच्या साईडला चालायला सुरुवात करतात. तेव्हा ह्या महेंद्र पर्वतावर येऊन त्यांना समोर परिपूर्ण असा समुद्र दिसतो. समुद्राला ते सांगतात की तू थोडा पाठी हो, मला थोडीशी भूमी दे. तर समुद्र काय ऐके ना, तर समुद्राच्या दिशेने भगवान परशुरामांनी बाण मारला आणि समुद्र भगवान परशुरामांना शरण आला आणि समुद्र जेवढा बाण गेलाय तेवढा पाठी सरला.
आणि तीच ही कोकण भूमी किंवा तेच आहे परशुराम भूमी. चला तर मी सांगितलंय, मला माहिती होतं थोडक्यात तेवढं. चला तर आता पुढे जाऊया, आईला घ्यायचे वगैरे सगळा ब्लॉग कंटिन्यू करतोय. आता सवस्साडा वगैरे आम्ही क्रॉस केलेला आहे. चला तर बघता आईला अशा पद्धतीने घरी घेऊन जायला आलेलो आहे. आई बसलेली आहे पाण्याच्या टाक्या बघ, पाण्याच्या टाक्या. आई एकदम मस्त पैकी खुश आहे, घरी जातोय. हाय हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. चला तर आयला घेतले. आता वाजले 6 आणि आता घरी जाऊन मला खूप त्रास होणार आहे कारण का गाडी आली. चला दाखवतो काय प्रॉब्लेम आहे वगैरे काय ते. तर लवकरच घरी जातो. चला तर आयला आणली आहे आणि सगळे कंटाळलेत हे खायला घ्यायचं ते खायला घ्यायचं बोलत होते, पण काही घेतलं नाही मी कारण का मंचुरियन घ्यायचे होते. इथेच ओळखीचे काका आहेत तर त्यांच्याकडे आता घेतोय लगेच. श्री सद्गुरू कृपा स्नॅक सेंटर असं आहे. तर आता घेतो मंचुरियन, एकदम मस्तपैकी मंचुरियन आणि चायनीज भेल सगळ्यांना आवडेल. गाडी तिथे लावले. चला तर घेतो आणि दाखवतो तुम्हाला मंचुरियन. मंचुरियन चांगलं आहे का? हा चांगलं आहे ना काकी? मस्त आहे ना मम्मी? कसं लागलं? आणि अशा पद्धतीने आपण सावर्ड्यात इंटर केलेला आहे. घरी आलेला आहे. भक्ती आपला चेहरा तोंड दाखवायला आलेली आहे. भक्तीला ठेवून गेलेला आम्ही, भक्तीला घेऊन नाही गेलेला. ए आईची बॅग घे तू, फक्त बॅगा उचलायला ये. तर मित्रांनो मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला काम आलं होतं गॅरेजला, ते करायला गेलो. तर मला ब्लॉगमध्ये ते दाखवताच नाही आलं, एवढी थंडी होती. आणि मी जवळपास 8:30 वाजता नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी सगळं आवरलं, आंघोळ वगैरे करून जेवलो वगैरे, म्हणून काय मला ब्लॉग दाखवता आला नाही. तर आता मी ब्लॉग एंड करतोय. आणि ब्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. असं नवीन मस्ती बऱ्या अशा ब्लॉग तुम्हाला घेऊनच येत आहे. आणि चला तर भेटू अशाच पुन्हा व्हिडिओमध्ये. चला गुड नाईट आणि बाय बाय.